विद्यार्थी मित्र, आज आपण चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमधील नाणी आणि नोटा या विषयावर काही उदाहरणे पाहणार आहोत। त्यामधील प्रश्न पहिला आहे, प्रमिलाकडे 1 रुपये, 2 रुपये व 5 रुपयाची समान नाणी आहेत। जर तिच्याकडे 256 रुपये असतील तर तिच्याकडील एकूण नाणी किती? तिच्याकडे प्रमिलाकडे काय आहेत? 1 रुपयाची, 2 रुपयाची, 5 रुपयाची समान नाणी आहेत। म्हणजे आणि एकूण रुपये किती आहेत? 256। म्हणून काय करायची? आपण उदाहरण सोडवताना पर्याय दिले आहे 96, 40, 26, 42। आपण उदाहरण सोडवून पाहूया। प्रमिलाकडे किती आहेत? 1 रुपये, 2 रुपये आणि 5 रुपयाची समान नाणी आहेत। समान नाणी आहेत म्हणून आपण काय करायचं आहे? त्यांची ह्या सगळ्यांचे मिळून एकच नाणं म्हणून 1 रुपये, 2 रुपये प्लस 5 रुपये बरोबर किती होतात? 8 रुपये। 8 रुपयाचं एकच नाणं मानू, एकच नाणं मानायचंय। आणि एकूण रक्कम किती आहे? एकूण रक्कम आहे 256। एकूण रक्कम किती आहे? 256। म्हणून काय आहे? 256 रुपयाची 256 रुपयामधील 8 रुपयांची नाणी, 8 रुपयांची नाणी बरोबर 256 भागिले करायचंय त्याला 8, कारण आपण 8 रुपयाचं एकच नाणं मानलेलं आहे ना, म्हणून याने जर भागलं तरी बघा 8 त्रिक 24, खाली राहिले 1, 8 दुने 16 म्हणजे 32 किती आहेत? प्रत्येकी नाणी किती आहेत? 32 नाणी आहेत। म्हणजे प्रत्येक नाणी 1 रुपयाचं 32 नाणं, 1 रुपयाचं 32 नाणी, 2 रुपयाची 32 नाणी आणि 5 रुपयाची 32 नाणी। म्हणून एकूण किती नाणी होतात बरं मग? ही 32 32 60 64 2 2 4 2 6 3 1 3 3 6 3 3 9 96। म्हणजे किती होतात? एकूण नाणी किती आहेत? 96। तिच्याकडे एकूण नाणी किती आहेत प्रमिलाकडे? मग 96। म्हणजे पहिला पर्याय योग्य आहे। समजलं का तुम्हाला? ज्यावेळेस असं दिलेलं असेल की कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारची नाणी असतील पण समान, त्यावेळेस काय करायचे? तर सगळ्यांची मिळून एकच नाणं मानायचंय आणि त्या रकमेला त्या नाण्याने काय करायचंय? भाग द्यायचा आहे। आणि येणारी नाणी समान आहेत, 1 रुपयाचं, 2 रुपयाची, 5 रुपयाची समान नाणी आहेत म्हणून त्यांची बेरीज करून येणारं हे तुमचं उत्तर आहे। ही समान नाणी आहेत। आता पुढील उदाहरण पाहूया। नाणीवर नोटावर आपण उदाहरणं पाहत आहोत। आता पुढील उदाहरण पाहूया। दुसरं उदाहरण आहे 500 रुपयांच्या नोटेचे मूल्य, 500 रुपयांच्या नोटेचे मूल्य 50 रुपयांच्या नोटेच्या मूल्याच्या किती पट आहे? एकदम सोपं उदाहरण आहे। पहा आपण कसं काढायचं पहा। 500 रुपयांच्या नोटेचे मूल्य 50 रुपयाच्या नोटेच्या किती पट आहे? आपण पट म्हणजे काय माहिती का? आपण दुप्पट, आपण म्हटलं 50च्या दुप्पट किती? दुप्पट म्हटलं तर काय करतो? दुप्पट म्हटल्यावर काय करतो? 2 ने गुणतो, म्हणजे 50 गुणिले 2। दुप्पट म्हणजे काय? 50च्या दुप्पट किती? 100। मग काय येईल बरं? 5 पट येईल का? 50 5 पट जर केला आपण, पर्याय घेऊन बघायचे, 1 पट किती येईल? 1 पट 50च। 5 पट किती येईल? 5 पट 50 गुणिले 5 करायचं, किती येईल? 5 5 25 म्हणजे 250 येत आहे। आणि 10 पट म्हटल्यावर किती येईल बरं मग? 50 गुणिले 10 म्हणजे किती येईल? 500। म्हणजे 50 रुपयाच्या नोटांचं मूल्य 500 रुपयाच्या नोटाच्या मूल्याच्या किती आहे?
10 पट आहे, म्हणजे तिसरा पर्याय योग्य आहे. 500 रुपयांच्या नोटेचे मूल्य 50 रुपयाच्या नोटेच्या मूल्याच्या किती आहे? 10 पट आहे. 5 पट म्हटल्यानंतर 250 येतात, 10 पट आहे, म्हणजे तिसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचं उदाहरण पाहणार आहोत. पूजाजवळ रुपये 200च्या 3 नोटा किती आहेत? 200 रुपयाच्या 3 नोटा, 100 रुपयाच्या 5 नोटा आणि 5 रुपयाची 6 नाणी आहेत. तर रुपये 10च्या 5 नोटा आहेत. तर तिच्याजवळ एकूण किती रुपये आहेत? एकदम सोपं गणित आहे. काय करायचं आहे आपल्याला? वेगवेगळ्या प्रकारच्या नोटा दिलेल्या आहेत. 200 रुपयाच्या किती नोटा आहेत? पूजाजवळ 200 रुपयाच्या 3 नोटा आहेत. 200 रुपयांच्या किती नोटा आहेत? 3 नोटा आहेत. म्हणजे 200 गुणिले 3 केलं तर उत्तर येईल किती रुपये होतात? 600 रुपये. 200 रुपयाच्या 3 नोटा म्हणून 600 रुपये होतात. आता 100 रुपयाच्या किती नोटा आहेत बरं? 100 रुपयाच्या आहेत 5 नोटा, म्हणून गुणाकार करायच्या. 100 रुपयाच्या 5 नोटा म्हणून 100 गुणिले 5 किती होतात? 500 रुपये होतात. आणि 5 रुपयाची किती नाणी आहेत? 5 रुपयाची 6 नाणी आहेत, म्हणून 5 × 30 म्हणजे हे होतात 30 रुपये. आणि 10 रुपयाच्या किती नोटा आहेत? 10 रुपयाच्या किती नोटा आहेत? 5 नोटा आहेत. 10 रुपयाच्या 5 नोटा आहेत, म्हणजे 10 पंचे 50 म्हणजे 50 रुपये. आणि ह्यांची काय विचारले का आपल्याला? तिच्याजवळ एकूण किती रुपये आहेत? मग यांची बेरीज करून घ्यायची आपल्याला. कशाची बेरीज करायची आहे? 600 रुपये, 500 रुपये, 30 रुपये म्हणजे 5 रुपयाच्या 6 नोटा आहेत म्हणजे 30 रुपये, आणि 10 रुपयाच्या 5 नोटा आहेत म्हणून 50 रुपये. एवढे रुपये आहेत. किती होतात? 5 आणि 3 8, 6 आणि 5 11. किती होतात? 1180 रुपये. तिच्याजवळ एकूण 1180 रुपये होतात. म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. पूजाजवळ किती रुपये आहेत? 1180 रुपये आहेत. तिच्याजवळ 1180 रुपये आहेत. आपण काय केलं? नोटा घेतल्या. 200च्या 3 आहेत म्हणून 200ला 3 ने गुणलं. 600 रुपये होतात. 100च्या किती नोटा आहेत? 100च्या 5 नोटा आहेत म्हणून 100 गुणिले 5 500 रुपये. 5 रुपयाची किती नाणी आहेत? 6, 5 × 30 रुपये. आणि 10 रुपयाच्या 5 नोटा आहेत म्हणून 50 रुपये. यांची बेरीज करायची आहे आणि मग तिच्याजवळची एकूण रक्कम निघते. आता पुढील उदाहरण पाहूया. प्रत्येकी रुपये 25 प्रमाणे 3 आंबे, प्रत्येकी रुपये 30 प्रमाणे 4 आंबे. 25चे किती प्रमाणे किती आहेत? 3 आंबे. 30 रुपयाप्रमाणे 4 फणस विकत घेऊन समीरने फळ विक्रेत्याला रुपये 100ची 1 नोट व 50 रुपयाच्या 2 नोटा दिल्या तर त्याला किती रक्कम परत मिळेल? काय दिले बघा उदाहरणामध्ये? 25 प्रमाणे 3 आंबे किती आहेत पहा. आंबे किती आहेत? 25 रुपयाला 1 आहे म्हणजे 25 गुणिले 3. आंबे किती घेतले? 3. 25 रुपयाचे 3 आंबे, मग किती येईल? 25 × 3 = 75 रुपये. फणस किती आहेत? एक फणस आहे 30 रुपयाला आणि आपल्याला फणस घेतलेत किती आपण? 4, म्हणून 30 किती होतात? 120 रुपये. आणि त्याने फळ विक्रेत्याला किती रुपये दिलेले आहेत? फळ विक्रेत्याला समीरने दिले किती? फळ विक्रेत्याला किती दिलेले आहेत पहा. 100ची 1 नोट आणि 50च्या 2. 50च्या किती दिलेले आहेत? 2. म्हणजे किती होतील ते देखील 100 होतात. म्हणजे किती टोटल रुपये किती दिले त्याने? फळ विक्रेत्याला 200 रुपये दिले. आणि त्यांनी खरेदी किती रुपयाची केली? त्याने खरेदी किती रुपयाची केलेली आहे? 75 रुपयाचे आंबे आणि 120 रुपयाचे काय घेतलेले आहेत? त्यांनी फणस घेतलेले आहेत. म्हणून ह्यांची टोटल करायची आधी. 195 रुपयाची त्यांनी खरेदी केलेली आहे आणि फळ विक्रेत्याला त्यांनी पैसे किती दिलेले आहेत?
200 रुपये दिलेले आहेत. म्हणून काय करायचं आहे, 200 गुणिले 195 बरोबर किती राहतात, 5 रुपये. म्हणजे फळ विक्रेता त्याला परत किती रुपये देईल समीरला, फळ विक्रेता समीरला 5 रुपये देईल. म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे. काय केलं लक्षात आलं, त्याने काय केलेलं आहे, 25 रुपये प्रमाणे तीन आंबे घेतलेत, 75 रुपयाचे 25 त्रिक 75. फणस किती घेतलेले आहे, 4 घेतलेले आहेत 30 रुपयाप्रमाणे, म्हणून 120 रुपये. फळ विक्रेत्याला त्यांनी दिले किती आहेत, 100 रुपयाच्या 1 नोट आणि 50 रुपयाच्या 2 नोटा. म्हणून किती रुपये दिले त्याने, 200 रुपये दिलेले आहे. म्हणून 200 रुपये त्याने फळ विक्रेत्याला दिले. मग फळ विक्रेता किती देईल, त्याने घेतलेत किती, 75चे आंबे आणि 120ची फणस, म्हणून 195 रुपये त्याने फळ विक्रेत्याला दिले आहेत. म्हणून 200 वजा 195 बरोबर 5 रुपये फळ विक्रेता त्याला, म्हणून दुसरा पर्याय योग्य आहे. आता पुढील उदाहरण पाहूया. राघवने दुकानातून प्रत्येकी 24 रुपये 50 पैसे या दराने 5 किलो साखर व प्रत्येकी 18 रुपये 25 पैसे दराने 4 किलोग्रॅम तांदूळ खरेदी केले, तर दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील. राघवने किती खरेदी केले आहे पहा. त्याने केली साखर कशी खरेदी केलेली आहे, त्याने साखर 24 रुपये 50 पैसे दराने त्याने किती किलो साखर खरेदी केलेली आहे, 5 kg. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, याचे पैसे काढण्यासाठी 24 यांनी गुणाकार करावे लागेल यांचा. 5 0 0 5 5 25 2 5 चोक 20 21 22 आणि 2 हच्चला 5 2 10 2 12. म्हणजे किती त्यांनी खरेदी केली, आणि दशांश चिन्ह 2 घरे आहेत म्हणून इथे आहे. म्हणजे त्याने किती रुपयाची खरेदी केलेली आहेत, साखरेची 122 रुपये 50 पैसे साखरेची खरेदी केलेली आहे. आणि आता तांदूळ किती खरेदी केलेले आहे पहा. तांदूळ केलेले आहेत 18 रुपये 25 पैसे दराने. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, 18 रुपये 25 रुपये 18 रुपये 25 पैसे दराने 4 किलो तांदूळ त्यांनी खरेदी केलेले आहेत. मग यांचा गुणाकार केला आपल्याला त्याला किती रुपयाची खरेदी केली लक्षात येईल. 18 रुपये 25 पैसे दराने 4 किलो काय केलेलं आहे त्यांनी तांदूळ खरेदी केलेले, म्हणून यांचा गुणाकार करायचा आहे. 4 पंचे 20 हातचाला 2 4 दुने 8 9 10 हातचाला 1 8 चोक 32 आणि 1 33 हातचाला 3 4 1 4 आणि 3 7. म्हणजे किती, दशांश चिन्ह 2 73 रुपये चे त्यांनी तांदूळ खरेदी केलेले आहेत. पण त्याने काय आपल्याला विचारलंय काय, त्याला दुकानदाराला किती रुपये द्यावेत. आता तांदूळ किती रुपयाचे, तांदूळ 122 रुपये 50 पैसे आणि 73 रुपये चे त्याने तांदूळ खरेदी केलेले आहेत. यांची टोटल करायची आहे. आता आपण इकडे कच्च्या ठिकाणी परत टोटल करूया. कसं करणार आहे, दशांश चिन्हाची बेरीज, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह 122 रुपये 50 पैसे आणि 73 रुपये, शून्याचं शून्य, दशांश चिन्हाखाली बेरीज करताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह मांडायचं आहे. दुसरा आहे 5 2 आणि 3 5 7 आणि 2 आणि 1 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. म्हणजे त्याने किती रुपयाची खरेदी केलेली आहे, त्याने दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील, 195 रुपये 50 पैसे इतके त्याला दुकानदाराला किती 195 रुपये 50 पैसे याप्रमाणे त्याला दुकानदाराला पैसे द्यावे लागतील. म्हणजे पहिला पर्याय
योग्य आहे, म्हणजे पहिला पर्याय योग्य आहे. आलं का लक्षात? ते आपण सुरुवातीला काय करायचं आहे, साखर किती आहे 24 रुपये 50 पैसे दराने 5 किलो साखर, तांदूळ किती आहे 18 रुपये 25 पैसे दराने 4 किलो तांदूळ, आणि त्यांचा गुणाकार करून त्यांची टोटल करायची आहे आणि येणारं उत्तर येणाऱ्या उत्तराची टोटल करून उत्तर किती द्यावे लागतील दुकानदाराला, त्याला 195 रुपये 50 पैसे याप्रमाणे द्यावे लागतील. आता पुढील उदाहरण पाहूया. 6वं उदाहरण आहे 38 रुपये 40 पैसे याप्रमाणे 65 बेलची किंमत किती. एका बेलची किंमत किती आहे 38 रुपये 40 पैसे. एकाकडून जास्त काढायचे असतील आपल्याला काय करावं लागतं, त्यांचा गुणाकार करावा लागतो. म्हणजे 38 रुपये 40 पैसे या दराने 38 रुपये 40 पैसे या दराने 65 बेडची किंमत, म्हणजे 65नी आपल्याला गुणायचं आहे, 65नी आपल्याला गुणायचं आहे, तेव्हा आपल्याला किंमत निघते. आलं का लक्षात? एका बेलची किंमत किती आहे, एका बेलची किंमत किती आहे, एका बेलची किंमत आहे 38 रुपये 40 पैसे. आलं लक्षात? एका बेलची किंमत किती आहे 38 रुपये 40 पैसे, आणि आपल्याला काढायचे किती आहे 65 बेलची किंमत काढायची आहे. आपल्याला काढायची आहे किती आहे 65 बेलची किंमत काढायची आहे, काढायची आहे. म्हणून काय करायचंय, म्हणून काय करायचंय आपल्याला 38.40 गुणिले 65 हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. आता पहा काय करायचंय, दशांश चिन्हाचा जरा विचार करायचा नाही, गुणाकार करून घ्यायचा आहे. 5 0 0, 5 चौक 20, हातचाला 2, 5 8 40, 2 42, 4 5 त्रिक 15, 4 19, 1 0 देऊन घ्यायचा आहे. 6 0 0, 6 चौक 24, हातचाला 2, 6 8 48, 49 50, हातचाला 5, 6 त्रिक 18, 18 आणि 5 किती येतील 23. म्हणजे आता यांची बेरीज करून घ्यायची आपल्याला. शून्याच्या खाली 0, शून्याच्या खाली 0, 4 आणि 2 6, 9 0 9, 1 आणि 3 4 आणि 2, आणि दशांश चिन्ह 2 आहेत म्हणून किती 24,496 रुपये. त्याला किती द्यावी लागतील 2,496 रुपये द्यावे लागतील, म्हणजे चौथा पर्याय योग्य आहे. त्याला बेलची किंमत किती द्यावी लागेल 2,496 रुपये. आता पुढचं उदाहरण पाहूया. पुढचं उदाहरण आहे रुपये 4,860 9 जणात समान वाटली तर प्रत्येकाच्या वाटणीला किती रुपये येतील. आपल्याला काय करायचं आहे, किती रुपये आहेत आपल्याकडे 4,860 रुपये. ते आपल्याला किती जणात वाटायचे आहेत 9 जणांमध्ये वाटायचे आहेत. मग काय करावे, ज्यावेळेस वाटायचे असतात त्यावेळेस काय करावं लागतं, त्यावेळेस भागाकार करावा लागतो. म्हणून काय करायचं आहे 4,000 रुपये किती आहेत आपल्याकडे 4,860 रुपये, आणि वाटायचे किती जणांमध्ये आहेत 9 जणांमध्ये वाटायचे आहेत, म्हणून भागाकार करून घ्यायचा आहे. असा तुम्ही असा करा किंवा कच्चा करून करा, डायरेक्ट केला तरी चालतो किंवा कच्चा करून केला तरी चालतो. पण कच्चा आपल्याला कच्च्यासाठी टाईम नसतो पेपरमध्ये, ह्या सगळ्या प्रॅक्टिसने गोष्टी जमतात. पेपरमध्ये पटपट सोडवायचं असतं आपल्याला, म्हणून काय करायचं आहे पटपट सोडवायचं. पण इथं मी तुम्हाला करून दाखवते. 9नी भागायचं आहे, भागायचं आहे याला. 9 5 45, त्यामध्ये किती राहिले आता 9 1 9, 9 2 18, 9 3 7,
म्हणजे किती राहिलेले आहेत आणि हा शून्य इथे देऊन टाकायचा आहे. म्हणजे किती आहेत प्रत्येकाच्या वाटणीला किती रुपये येतील? प्रत्येकाच्या वाटणीला 540 रुपये येतील. प्रत्येकाच्या वाटणीला काय केलंय आपण? 9 भाग दिलेला आहे. 9 5 45, खाली राहिले 3, 9 9 चौक 36 आणि शून्य तसाच, म्हणून 540 रुपये आपल्याला द्यायचे प्रत्येकाच्या वाटणीला येतील. आलं लक्षात? म्हणजे तिसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे, 8वा प्रश्न आहे, 3000 पैसे म्हणजे किती रुपये? पुढचा प्रश्न काय आहे? 3000 रुपये म्हणजे किती पैसे? आता एक रुपये म्हणजे किती पैसे? 1 रुपये म्हणजे 100 पैसे. 1 रुपये म्हणजे काय? किती? 100 पैसे. मग 10 रुपये म्हणजे किती? 10 रुपये म्हणजे 1000 पैसे. 20 रुपये म्हणजे किती? 20 रुपये म्हणजे 2000 पैसे. 20 रुपये म्हणजे 2000 पैसे. आणि मग 30 रुपये म्हणजे किती? 30 रुपये म्हणजे 3000 पैसे. आलं लक्षात? म्हणजे आपलं उत्तर काय येईल? किती आहेत? 3000 पैसे म्हणजे 30 रुपये. म्हणजे पहिला पर्याय योग्य आहे. 3000 पैसे म्हणजे 30 रुपये. आता पुढचा पर्याय 9वा प्रश्न आहे, 1085 पैसे म्हणजे किती रुपये? म्हणजे वरच्या उदाहरणासारखंच केलं तरी चालतंय. 1 रुपये म्हणजे 100 पैसे. 1 रुपये म्हणजे किती? 100 पैसे. मग 10 रुपये म्हणजे किती? 1000 पैसे. 10 रुपये म्हणजे किती? 1000 पैसे. ह्याच्यामध्ये किती पैसे आहेत पहा? 1085. 1085 म्हणजे 10 रुपये आणि वर 85 पैसे. आलं लक्षात? 10 रुपये 85 पैसे म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे. लक्षात आलं का तुमच्या? की आपण कसं काढलं? 1000 किंवा आपण 100 याला भागलं तरी पण चालतंय. 1085ला 100 भागलं तरी चालते. 100 एक 100, खाली किती राहतात? 85. शून्य भाग जात नाही म्हणून शून्य द्यायचं आहे आणि खाली 85 रुपये शिल्लक राहतात. म्हणजे 10 रुपये 85 पैसे इतके 1085 म्हणजे 10 रुपये 85 पैसे. पुढचं उदाहरण आहे पहा. उदाहरण आहे 970 रुपयांत 50च्या जास्तीत जास्त किती नोटा येतील? प्रश्न काय आहे? 970 रुपयांत 50च्या जास्तीत जास्त किती नोटा येतील? आता 900 रुपये किती आहेत आपल्याकडे? 970 रुपये किती आहेत? 970. आणि त्यामध्ये आपल्याला किती नोटा हे करायच्या आहेत? रुपये 50च्या किती नोटा येतील असं विचारले. आता पहा, आपण 2 पद्धतीने सोडवू शकतो याला, सोपी पण आणि थोडंसं लॉंग पद्धतीने पण. आता पहा, 50च्या 2 नोटा घेतल्या, 50च्या 2 नोटा घेतल्या तर किती होतात? 100. 50च्या 5 नोटा घेतल्या तर किती होतात? 250 रुपये. 50च्या 10 नोटा घेतल्या तर किती होतात? 500 रुपये. आणि 50च्या 20 नोटा जर घेतल्या आपण, 50च्या 20 नोटा जर घेतल्या किती होतात? 1000 रुपये. पण आपले पैसे किती आहेत? कमी आहेत 1000 पेक्षा. म्हणजे 20 नोटा नाहीत, 20 नोटापेक्षा कमी आहेत. म्हणून किती आहेत? थोडेसे कमी आहेत 1000 पेक्षा. 970 रुपये म्हणजे 1000 पेक्षा थोडे कमी आहेत. म्हणजे आपण 50च्या जर 19 नोटा घेतल्या तर बरोबर येईल उत्तर आहे. 50च्या 19 नोटा घेतल्या तर म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे. आणि आणखी एका पद्धतीने देखील करता येईल. 970 भागिले 50 असं पण करता येईल. 970 भागिले 50 देखील करता येईल. 50 एक 50, खाली राहिले किती? राहिले खाली
470 रुपये, 50 9 145. आलं लक्षात? म्हणजे 50च्या किती नोटा घ्याव्या लागतील? 950 मध्ये 19 नोटा घ्याव्या लागतील. म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे. बाकी उरते 20 रुपये, बाकी ते 20 उरल. म्हणजे 20 मध्ये 50ची नोट येत नाही, म्हणून आलं लक्षात की बरोबर 19 रुपये. ही पद्धत सोपी आहे पहा. 50च्या 2 नोटा म्हणजे 100 रुपये, 50च्या 5 नोटा म्हणजे 250 रुपये, 50च्या 10 नोटा म्हणजे 500 रुपये, 50च्या 20 नोटा म्हणजे 1000. पण 1000 पेक्षा ही किंमत कमी आहे, म्हणून काय करायचं आहे? 20 आपल्याला 20 नोटांपेक्षा 19 एक जर कमी घेतली तर मग बरोबर येतंय. आलं लक्षात? म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे. आता पुढील उदाहरण आहे, निशाने 3 चोकोबार विकत घेतले. दुकानदाराला तिने रुपये 50ची नोट दिली. तेव्हा दुकानदाराने तिला रुपये 5चे नाणे परत दिले, तर एका चोकोबारची किंमत किती? निशाने किती चोकोबार घेतले? 3 चोकोबार घेतले. निशाने 3 चोकोबार घेतले. किती चोकोबार घेतलेत? निशाने 3 चोकोबार घेतले. आणि तिला माघारी किती दिले आहेत? तिला दुकानदाराला तिने किती 50 रुपयाची नोट दिली. दुकानदाराला किती दिले तिने? दुकानदाराला तिने किती दिली? 50 रुपयाची नोट दिली. 50 रुपये दिले. आणि दुकानदाराने तिला किती परत दिले? दुकानदाराने तिला किती दिले आहे? तिला 5 रुपये परत दिले. म्हणजे तिला चोकोबार किती रुपयाला पडले? 45 रुपयाला. दुकानदाराने 50 वजा 5 बरोबर 45 रुपयेचे चोकोबार होते तिचे. चोकोबार किती रुपयाचे होते? 45 रुपयाचे. आणि किती घेतलेत तिने? 3 घेतले. म्हणून एका चोकोबारची किंमत काढायची असल्यावर काय करावं लागेल आपल्याला? मग एका चोकोबारची किंमत 45 भागिले किती? 3 एकाची काढायची ना, म्हणून आपण 3 ने भागायचंय. 3 1 3 हल्लेले 1 3 5 15. म्हणजे एका चोकोबारची किंमत किती आहे? 15 रुपये. म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे. एका चोकोबारची किंमत किती आहे? 15 रुपये. आलं लक्षात? काय केलंय आपल्याला? निशाने 3 चोकोबार घेतल्या. त्या दुकानदाराला तिने किती रुपये दिले? 50 रुपये दिले. दुकानदाराने तिला परत किती रुपये दिले? 5 रुपये परत दिले. म्हणजे चोकोबारची किंमत किती आहे? मग चोकोबारची किंमत इथं हे सगळं तुम्हाला पेपरला लिहिण्याची गरज नाही, मी तुम्हाला समजून सांगावं समजावं म्हणून सांगते. चोकोबारची किंमत किती येईल? मग 50 वजा 5 म्हणजे त्यांनी दुकानदाराने 5 रुपये पाठीमागे दिले, म्हणून चोकोबारची किंमत 45 रुपये. मग एका चोकोबारची किंमत काढायची म्हटलं तर आपल्याला काय करावं लागेल? मग 45 3 चोकोबार घेतलेत म्हणून भागिले 3 किती येईल? 3 1 3 आणि 3 5 15 म्हणजे 15 रुपयाची एका चोकोबारची किंमत 15 रुपये आहे. आलं लक्षात? एका चोकोबारची किंमत 15 रुपये आहे. याचप्रमाणे असे गणित आपल्याला ह्याच्यामध्ये नाणी आणि नोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे विचारली जातात.